नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गव्हाचं आणि डाळव्याचं खमंग असं सातूचं पीठ। त्यासाठी मी इथे घेते आहे अर्धा किलो गहू। हे गहू मी छान धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि आता हे अर्धा तास मी भिजत घालते आहे। अर्ध्या तासानंतर मी आता हे फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेणार आहे। हे मी पातळ जे कणिक मळायला घेतात ते मी इथे वापरते आहे, म्हणजे आपले हे गहू इथे फुटणार नाही आणि छान कोंडा निघून येईल। मी इथे मिक्सर मध्ये घालून घेते आहे। पूर्वी हे असं खलबत्त्यात किंवा उखळामध्ये कुटायचे, पण आता ते काही शक्य नाही, म्हणून मी हे असं फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेते आहे। ह्यामध्ये सुद्धा याचा कोंडा छान निघून येतो। हे बघा, मस्त कोंडा निघतो आहे। असं अधूनमधून बघून त्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे लक्षात येतं कोंडा निघतोय म्हणून। पुन्हा एकदा फिरवून घेते आहे। हे बघा, मस्त कोंडा निघाला आहे छान। हे बघा, छान कोंडा निघाला आहे। फूड प्रोसेसर मध्ये फिरवल्यामुळे गहू तुटत नाही, अख्खा गहू राहतो आणि छान कोंडाही निघतो। बघा, छान कोंडा मोकळा झाला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। हे मी इथे काढून घेतले आणि एक 15 मिनिटं मी हे असेच ठेवले। 15 मिनिटानंतर याला मी मोकळ्या कापडावर सुकवायला ठेवले आहे। आता हे रात्रभर मी असेच सुकवत ठेवणार आहे, म्हणजे याचा कोंडा सगळा वाळून जाईल आणि पाखडायला सोपं जाईल। हे बघा, सकाळी मी हे गहू चोळून घेतले, पूर्ण कोंडा वाळला याचा। आता छान असे घासून चोळून घेणार आहे, जेणेकरून याचा पूर्ण कोंडा निघून जाईल। आणि याला नंतर पाखडून घेणार। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। हे आता छान सोळून घेतले आहे, पूर्ण कोंडा मोकळा केला आहे आणि आता मी याला छान पाखडून घेणार आहे। हे मी पाखडून घेतले आणि आता भाजायला घेते आहे। इथे आपण आता मंद आचेवर भाजून घेऊ। सातूमध्ये घालण्यासाठी इथे घेतलं आहे जायफळ, सुंठ, जिरं, धने आणि वेलची आणि अर्धा किलो डाळवा। आता हे गहू भाजून झाले आहे, त्यामध्ये मी घालणार आहे डाळवा। इथे समप्रमाणामध्ये डाळवा घालते आहे।
व्यवस्थित मिसळून घेतलं आहे. यामध्ये घातले आहेत वेलची. इथे मी 10-15 वेलची घेतल्या आहेत. इथे धने घेतले 2 चमचे, 2 चमचे जिरं, इथे घालते आहे सुंठ, सुंठ असा जरा फोडून घालते म्हणजे चक्कीमध्ये व्यवस्थित ते मिसळलं जाईल. आणि आता घालते आहे जायफळ. इथे मी अर्ध जायफळ घेतलं आहे. तेही पण असं त्याचे तुकडे करून घालते आहे. हे मी दळून आणलं चक्कीवरनं. छान सपिटासारखं बारीक दळलं गेलं आहे. आता आपण याचं सातू करूया. एका बाउलमध्ये मी आता घेतलं आहे वाटीभर पाणी. त्यामध्ये घालते आहे अर्धी वाटी गूळ, आणि हा गूळ आता विरघळून घेते आहे. गुळाचं पाणी करून घ्यायचं. त्या गुळाच्या पाण्यामध्ये सातूचं पीठ घालते आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इतपत घट्ट असलं पाहिजे ते. आणि याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. गुळासोबत सातू खूपच सुंदर लागतं, मस्त लागतं, खमंग. आणि उन्हाळ्याच्या दिवसात गूळ एकदम पौष्टिक असतो. म्हणजे उन्हामुळे जी शरीराची झीज झाली असते ती भरून निघते गुळामुळे. इथे तुम्ही साखर पण वापरू शकता. इथे असं हे सरबतासारखं पण पिता येतं थंडगार पाण्यामध्ये सातू भिजवून, छान बर्फ घालून, मस्त लागतं. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.